माय माऊली नमस्कार. सण वार उत्सव उपक्रमात आज आपण गीता जयंतीबद्दल सविस्तर माहिती बघूया अभिवाचनातून. गीता जयंती म्हणजे काय हो? गीता जयंती हा दिवस म्हणजेच श्रीमद भगवद्गीतेचा जन्मदिवस. महाभारतातील कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला दिव्य संदेश उपदेश भगवद्गीता याचा प्रसंग या दिवशी घडल्याचे मानले जाते. हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी, ज्याला मोक्षदा एकादशी म्हणतात, या दिवशी साजरा केला जातो. इतिहास आणि पार्श्वभूमी बघूया आपण अभिवाचनातून. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या सुरुवातीच्या क्षणी अर्जुनाला मोह, दुःख, कर्तव्य द्वंद्व याचा सामना करावा लागला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला कर्म, ज्ञान, भक्ती, योग, धर्म, आत्मस्वरूप आणि मोक्ष यांचा दिव्य उपदेश दिला. हा उपदेश 18 अध्याय म्हणजेच 700 श्लोकात साकारला गेलेला आहे. हा ऐतिहासिक प्रसंग अंदाजे 51,000 ते 5200 वर्षापूर्वी घडला असे मानले जाते. गीता जयंतीचे महत्त्व चला तर आपण बघूया अभिवाचनातून. धर्म, कर्तव्य आणि कर्मयोगाची प्रेरणा. कर्म करत राहा, पण फळाची अपेक्षा करू नको. हा संदेश जीवनाचे तत्वज्ञान बदलतो. म्हणजेच काम करीत जा, पण फळाची अपेक्षा नको. आत्मज्ञानाचा प्रकाश. 2. जीवन, मरण, आत्मा, परमात्मा, सृष्टीचक्र याविषयीची सखोल समज देणे. 3. भक्ती व श्रद्धेची वृद्धी. ईश्वराशी असलेल्या नात्याशी अनुभूती गौण होते. 4. मानसिक शांती, सकारात्मकता. गीतेतील उपदेश तणाव, भीती, द्वंद्व दूर करून मन स्थिर करतो. मानवतेसाठी मार्गदर्शक ग्रंथ. गीता केवळ धार्मिक नाही तर जीवन व्यवस्थापन, नेतृत्व, प्रेरणा, विचारशक्ती यासाठी कालजयी मार्गदर्शक आहे. गीता जयंती कशी साजरी केली जाते? गीता पारायण, गीता पठण. सर्व 18 अध्यायाचे सामुदायिक पठण केले जाते. काही ठिकाणी 18 अध्यायापैकी एक एक अध्याय वेगवेगळ्या व्यक्तीने घेतला जातो. गीता ज्ञान यज्ञ व प्रवचन होय. गीता ज्ञान यज्ञ प्रवचन होय. गीतेचा अभ्यास, व्याख्या, प्रवचन, भागवत आचार्याचे मार्गदर्शन यांचे आयोजन, मोक्षदा एकादशीचे उपवास व पूजा, व्रत, दान, जप, तप, दीपदान, गंगा स्नानाचे महत्त्व असते. गीता दान आणि प्रसार. भगवद्गीतेचे ग्रंथ समाजाला वाटले जातात. विद्यार्थ्यांना गीता ज्ञान कार्यक्रम आयोजित केले जातात. कीर्तन, भजन, सत्संग, भगवान श्रीकृष्णाच्या स्तुतीपर भजने आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. धर्म शिक्षण कार्यक्रम. मुलांसाठी गीता श्लोक, स्पर्धा, निबंध, चित्रकला कार्यक्रम घेतले जातात. गीतेचे 18 अध्याय सारांश आता आपण अभिवाचनात श्रवण करूया. अर्जुन विषाद योग काय समजवते? मानसिक संघर्ष. 2. सांख्य योग, आत्मज्ञान. 3. कर्मयोग, निस्वार्थ कर्म. 4. ज्ञानयोग, ज्ञानाचे महत्त्व. 5. कर्म वैराग्य योग, विरक्तीचे तत्व. 6. ध्यान योग, ध्यान आणि मनशांती. 7. ज्ञान विज्ञान योग, ईश्वराचे स्वरूप. 8. अक्षर ब्रह्म योग, ईश्वर प्राप्तीचा मार्ग. 9. राजविद्या राजगुह्य योग, परमोच्च ज्ञान. 10. विभूती योग, कृष्णाच्या दिव्य विभूती. 11. विश्वरूप दर्शन योग, विश्वरूप दर्शन. 12. भक्ती योग, शुद्ध भक्ती. 13. क्षत्रज्ञ योग, शरीर व आत्म्याचा भेद. 14. गुणत्रय विभाग योग, 3 गुण. 15. पुरुषोत्तम गुण, सर्वोच्च परमात्मा. 16. दैवासुर संपत्ती भाग योग, देवत्व आसुरी गुण. 18. श्रद्धात्रय विभाग योग, श्रद्धेचे प्रकार. 18. मोक्ष संन्यास योग, मोक्ष व संन्यास. विशेष संदेश. गीता जयंती आपल्याला आठवण करून देते की काय आठवण करून देते आपल्याला गीता? चला तर बघूया आपण अभिवाचनातून. जीवनात किती संकटे आली तरी मनस्थिर ठेवून कर्म करत राहणे हेच खरे जीवन कर्म, जीवन धर्म. गीता म्हणजे युद्धभूमीवर उपदेश, पण प्रत्येकाच्या मनातील युद्ध शांत करण्यासाठी दिलेला दिव्य मार्गदर्शन होय. गीता जयंती निमित्त
कृष्ण मध्ये जगत घरून, कृष्ण मध्ये जगरून, गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है.